इतकं सुंदर आहे अध्यात्मशास्त्र. अहो आनंद इथं मी सांगितलं, मी अनेक वेळा तुम्हाला सांगतो का तुमच्या ठिकाणी आनंदाचा समुद्र आहे. आनंद ज्ञानाचं कोठार आपल्या ठिकाणी आहे आणि सुखाचा डोंगरच्या डोंगर पर्वतच्या पर्वत आपल्या ठिकाणी आहे. जिथं ज्ञान आहे तिथं सुख आहे, तिथं आनंद आहे, तिथं देव आहे आणि तिथं जन्म मरणाचा सुद्धा संबंध तिथं नाही. अशी स्थिती आपल्याला प्राप्त करायची आहे. आणि म्हणून अर्ध श्लोकेन प्रवक्ष्यामि ग्रंथ यदोक्तम कोट्यवधी ग्रंथांनी जे सांगितलंय तेच अर्ध्या श्लोकामध्ये ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. जग आणि यालाच म्हणायचं जग मिथ्या ठरवायचं, जग नाहीच. द्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे एकच वस्तू असताना दुसरी वस्तू तिथं भासते, याला म्हणायचं द्वैत. जग ह्यानी द्वैत एकच. अहो एवढे शास्त्र साधे आहे का? हे शास्त्र साधं आहे. मग जग झालं का केलं का दिसलं? जग झालं का केलं का दिसलं? काय झालं याच्यात? जग झालं म्हणावं तर कसं झालं, कुणापासून झालं? जग झालं म्हणावं. जग लक्षात घ्यायचं द्वैत. एक सत्य वस्तू जेव्हा झाकली जाते आणि असत्य वस्तू प्रगट होते त्याला म्हणायचं द्वैत. असत्य वस्तूला झाकून काल्पनिक द्वैत वस्तू काय करते? तिथं प्रगट होते, त्याला म्हणायचं द्वैत. आणि काय असतं तर काल्पनिक वस्तू जी असते, द्वैत जे असतं त्या द्वैताला सत्याचं अधिष्ठान हवं असतं. ते द्वैत सत्याशिवाय उभं राहू शकत नाही. म्हणजे अद्वैताशिवाय सत्याशिवाय असत्य उभं राहू शकत नाही. सत्य परमात्मा आहे आणि परमात्म्याच्या अधिष्ठानाशिवाय जगाची सिद्धीच होऊ शकत नाही, नाही का? म्हणून मी काय सांगत होतो तुम्हाला, तर त्या तीन गोष्टी सांगत होतो तुम्हाला. जग झालं का केलं का दिसलं? द्वैत झालं का केलं का द्वैत दिसलं? एक माणूस आहे त्याची दोन माणसं दिसली, चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं का वाईट झालं? बरं झालं दोन माणसं दिसली. चांगलं आहे का वाईट आहे? दोन माणसं दिसली. मग हे ब्रह्म असताना आपला ब्रह्म दिसत नाही. तेच ब्रह्म उलट्या पद्धत पहा. आता खुंट आहे पण गाढव दिसलं. खुंट आहे गाढव दिसलं, चांगलं का वाईट? अहो खुंट दिसला नाही, तिथं चोर दिसला किंवा गाढव दिसलं किंवा पशु दिसला तिथं. मग आता तशाच प्रकारे ब्रह्म झाकलं गेलं, ब्रह्म झाकलं गेलं आणि तिथं ब्रह्माला झाकून काल्पनिक जग उभं राहिलं. काल्पनिक जग उभं राहिलं जे काहीच कामाचं नाही. ते सत्याला, ज्ञानाला, सुखाला आपल्या स्वरूपाला झाकून ते द्वैत उभं राहिलं. का बरं? राजा झोपला आणि त्याला स्वप्न पडलं मी भिकारी झालो आणि 60-70 वर्षाचा काळ भयंकर दुःखामध्ये काढला. हा सिद्धांत सांगण्याचा. द्वैत कसं निर्माण झालं? जग कसं निर्माण झालं? कसं निर्माण झालं? जग कसं निर्माण झालं? राजा भिकारी कसा झाला हा प्रश्न आहे. राजा भिकारी कसा? राजा असून भिकारी झालाच कसा? हे कसं शक्य आहे? राजा भिकारी होणं शक्य नाही. पण त्यानं 70 वर्ष राज्य केलं आणि आपलं 70 वर्ष तो भिकारी झाला आणि 70 वर्ष भिकारीचं जीवन जगला. भयंकर हाल 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 नाही ते कष्ट सोसले, 70 वर्ष जीवन जगला. मग आता तो भिकारी म्हणावा खरा म्हणावा का राजा खरा म्हणावा? 70 वर्षाचं आयुष्य त्याने एवढं भयंकर दुःख भोगलं. ते सत्यत्व नाही बरं का. यालाच म्हणायचं ज्ञान होणं, संशयच न राहणं, शंकाच न राहणं, फार अद्वैतावर काय होणं, ठामपणे निश्चयाने आरूढ होणं. हा इतकं ब्रह्मज्ञान नवीन लेकराच्या गोष्टी. झोपा काढून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. ही तपश्चर्या आहे. ईश्वराच्या कृपेचा प्रसाद येतो. काय? ईश्वराच्या कृपेचा प्रसाद आहे अद्वैत ब्रह्मस्थिती. म्हणून परमार्थाला स्वच्छ अंतःकरण. हेच बाबाने काय सांगितलं तर परमार्थाला काय लागतं? सोन्याचं भांड लागतं. सोन्याचं भांड लागतं. वाघिणीचं दूध आहे हे. हे वाघिणीचं दूध
कोणाला पचत नाही, बकऱ्यांना पचत नाही वाघिणीचं दूध. शिवाय वाघाचा बछडा असावा लागतो. आपण वाघाचं बछड जर झालो तर आपल्या हे ज्ञान पेलवेल की वाघिणीचं दूध येईल, नाही का? हे वाघिणीचं दूध येईल. आणि जो वाघिणीचं दूध पिईल तो बे करणार नाही, तो डरकाळीच फुलेल. खरं आहे का नाही? हा, बकरी बेबे कुठं करती? जंगलात जाऊन बेबे करती का वाडग्यात जाऊन? वाडगं माहिती तुम्हाला? काय वाडगं माहिती? जंगलात लोकांना पाहून गुपचूप बाजूला जाऊन डरकाळी मारतो. आणि मग काय सांगू तू? म्हणून हे सोन्याचं पाक खरं सांगतो तुम्हाला, कोटी जन्माचा प्रश्न सोडवायचा आहे. इथं मी काल सांगतो, 2-4 दिवस सांगतोय. काय सांगितलं? तुमची श्रीमंती खोटी आणि तुमची गरिबी खोटी. श्रीमंती खोटी, जो म्हणतो मी श्रीमंत आहे आणि लय उड्या मारतो ते खोटं. जो म्हणतो मी फार गरीब आहे, माझी फार वाईट परिस्थिती आहे, ते खोटं. श्रीमंती खोटी आणि गरिबी खोटी. किती खोटी? 100% खोटी. साधी गोष्ट आहे नाही का? म्हणून कसं आहे की मग राजा भिकारी झालाच कसा? कसाला भिकारी? झोप लागली झाला भिकारी, नाही का? झोप लागली. प्राणी कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणून देहाची आसक्ती टाकायची, मी घालवायचं. मी ज्याचं संपलं तिथं त्याच्या देहामध्ये परब्रह्म वास्तव्य करतो. ज्याचा मी संपला तिथं सुख, शांती, ज्ञान वास्तव्य करतं. ते वर्तत दिसती देही, ते देहीनं माझ्या ठाई, आणि मी त्यांच्या हृदयी समग्र असे. देवतेची संत, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. तो ज्योती वास पाहे त्योती सुखाची सृष्टी होईल. धर्मराजा नुसता नरकामधून गेला, त्या धर्मराजाच्या अंगावरचं वारं त्या नरकामधल्या लोकांना लागलं तर शेकडो वर्ष त्यांनी सुखाच्या लहरीच्या लहरी भोगत होते, नाही का? धर्मराजा एवढा पवित्र होता, एवढा महापुरुष होता, एवढं पवित्र त्याच्या अंगावरच्या वाऱ्यानं सुद्धा नरकातल्या लोकांचं दुःख नष्ट झालं. त्यांना आनंदाचे उकळ्या फुटत होत्या. धर्मराज किती मजा आहे हो, किती. म्हणून देव कुठे? मंदिरात असतो का मसनवट्यात असतो? देव मंदिरात असतो का मसनवट्यात असतो? मग देह अंतकरण हा मसनवाटा असावा का मंदिर असावं? मसनवाटा, अंतकरण मसनवाटा केला तर तिथं देवाची मूर्ती स्थापन करता येईल का? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत. असं रात्रंदिवस तुटून पडावं त्या चिंतनावर. ऐक्य पावं परमात्म्याशी, धुंद होऊन भजन करावं. रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुल्लाशी पतंगी, रंगी रंगी रे रंगी काय भुल्लाशी पतंगी. हे पतंगा, अरे काय ते दिवेला भुलला, मरशीन तिथं, इकडे ये. पण पतंग ऐकन का? पतंग ऐक, आणि ऐकलं तो पतंग असला किती पतंगा दिपी आलिंगण, ते तर ते अशी असंच म्हणून जाऊ द्या. म्हणून द्वैत झालं का केलं का दिसलं, जग झालं का केलं का दिसलं, काय का बरं असं अंदाजे नको? झालं नाही, केलं नाही, मडकं झालं का केलं का दिसलं? मडकं झालं का केलं का दिस नाही. आणि अजून काय? बाळगंधर्व साडी नेसले, बाई दिसली फक्त, पण बाई केली नाही आणि बाई झाली नाही. बाई झाली म्हणावं तर मग तर तिला आता पुन्हा पुरुषाला मिळतो, तिला मिशा चिटकावं लागतील होय. पुन्हा बाळगंधर्वांना पुरुष व्हायचं म्हटलं त्यांना दाढी मिशा आता ऑपरेशन करून आणावं लागतील, दाढी मिशा आणावं लागतील का नाही? पण मग म्हणून तसं काय आहे तर द्वैत जे आहे हे द्वैत, म्हणून द्वैत सत्य नाही. आता मी तुम्हाला सांगितलं मागा याच्यामध्ये
याच्यामध्ये आता हे आहे, हे ईश्वरकृत होईल. आता तुम्हाला अजून सांगतो, आता जग का ब्रह्म असताना जग दिसतंय, लई सुंदर विषय अगदी पाय, पण याला परमार्थ कळायला अंतःकरण म्हणजे हे लागतं, काय लागतं? शुद्ध अंतःकरण लागतं. परमार्थ कळण्यासाठी स्वच्छ अंतःकरण लागतं आणि ते ज्ञान साधण्यासाठी तपश्चर्या लागते, नाही का? आणि ब्रह्मस्वरूपाकरता ईश्वरी प्रसाद लागतो. म्हणून आता काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला आता हे आहे, हे आपण कप्पू निघून घेतलं, हे ईश्वरकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत. जीवकृत द्वैत, ईश्वरकृत द्वैत, कंपनीने मोबाईल दिला, ईश्वरकृत द्वैत हे, आणि जे आपण टाकलं हे जीवकृत द्वैत आहे. मग तसं आता परमेश्वरानं सृष्टी निर्माण केली, हे ईश्वरकृत द्वैत आहे. आणि त्या जीवनकृत द्वैत कोणतं? तुमच्या मनानं, तुमच्या बुद्धीनं, तुमच्या इंद्रियांनी जे जे काही केलं ते जीवकृत द्वैत आहे. ईश्वरकृत द्वैत कोणतं? हे बाह्य जगत. हे बाह्य जगत ब्रह्मावर आद्यस्थ आहे. आणि तुमचं जीवकृत द्वैत जे आहे ते तुमच्या आत्मस्वरूपावर, आत्म्यावर आद्यस्थ आहे. आणि आद्यस्थ पदार्थ हा घालवायचा असतो, पाहुणा घालवायचा असतो, बरोबर आहे का नाही? पाहुण्याला ठेवून घ्यायचं असतं. आणि घरातला आपला मुलगा आहे, मुलाला घरात ठेवायचं का बाहेर काढायचं? आणि पाहुण्याला घरात ठेवायचं का बाहेर काढायचं? किंवा सुनेला, मुलाचं नाही पटण्यासारखं, पण सुनेचं, सून आहे आणि पाहुणे आहे, दोघी जणी, तर घरात कोणाला ठेवून बाहेर कोणाला काढावं? आणि पाहुण्याला उलट केलं तर नाही. मग तसं अद्वैत सिद्ध विश्वास. मग जग पाहता जग झालंच नाही. अजात माऊलीने सगळ्या शास्त्रांनी अजातवाद सांगितलं, पण अजातवाद फिरवणारा कोटीतून एखादा असतो. अजातवाद फिरवणारा कोटीतून एक असतो. मी तुम्हाला सांगतो का, जबरदस्त अंतःकरण लागतं. शहाणा माणूस परमार्थाला लागत नाही. परमार्थाला शहाणा माणूस लागत नाही, परमार्थाला पवित्र माणूस लागतो. परमार्थाला पहिलवान म्हणजे फार गुंड लागा असा खेळायला आपण त्याला, फार शक्ती असलेला 90 किलो वजन पाहिजे. परमार्थ करायचं म्हणजे त्याला 90 किलो वजन पाहिजे. मिलिटरीत घ्यायचं म्हणलं 60 किलो वजन पाहिजे. मग मोक्ष होण्याकरता, आत्मज्ञान होण्याकरता म्हणजे किती वजन लागतं त्याला? मोक्ष प्राप्तीसाठी हे करायचंय, किती वजन पाहिजे त्याला? त्याला शरीराचा बलदंड मनुष्य लागत नाही, शरीरानं बलदंड लागत नाही, बुद्धीनं शहाणा लागत नाही, अंतःकरणानं पवित्र लागतो. मोक्ष प्राप्ती करणारा कसा लागतो? शरीराने बलदंड लागत नाही, बुद्धीने शहाणा लागत नाही, अंतःकरणानं पवित्र लागतो. ईश्वरे